अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. हे केशवराव भोसले नाट्यगृह हे ज्याचं मूळ नाव पॅलेस थिएटर, शाहू महाराजांनी बांधलेली वास्तू आहे. ही हेरिटेज 1 मधली वास्तू आहे. त्यामुळं हेरिटेज वास्तू आणि तिथल्या वस्तू ह्याच्याविषयी काही गाईडलाईन्स आहेत. म्हणजे त्यासाठी हेरिटेज कमिटी असते आणि इथल्या सगळ्या गोष्टीविषयी, इथल्या वस्तूंचं काय करायचं, अशी काही दुर्घटना घडल्यानंतर किंवा ती काढावंच लागणार असा अपरिहार्य ज्यावेळी परिस्थिती येते त्यावेळी त्या वस्तूंचं काय करायचं, लोकांच्या समोर त्या गोष्टी आणायच्या, त्याचं संवर्धन काय करायचं, ह्याच्या सगळ्याच्या गाईडलाईन आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या कमिटी आहेत. खरं तर ह्या वास्तूची ही दुर्घटना घडल्यानंतर ही जसं होतं तसं नाट्यगृह उभारण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या स्टकवेल कंपनीला याचं काम देण्यात आलं. त्याचं कारण त्यांना जुन्या वास्तूंचं संवर्धन करण्याचा अनुभव मोठा होता आणि केशवराव भोसले नाट्यगृहाची शाहू महाराजांनी बांधलेल्या वास्तूची चांगल्या पद्धतीनं निगा राखतील, तिथल्या वस्तूंची काळजी घेतील किंवा जे निर्णय घेतील ते योग्य घेतील असा विश्वास सगळ्यांनाच होता. पण ते हेरिटेजचं काम करणारे प्रमुख व्यक्ती, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला. ह्याच्यामधले जे गर्डल्स आहेत, जे इंग्लंडमधून आणले होते, 100-150 वर्षापूर्वीचे गर्डल्स आहेत, ते ठीक आहे, नियमाप्रमाणे इन्शुरन्स कंपनी त्या वस्तू ताब्यात घेतं, ती विकतं, तो प्रॅक्टिकली अधिकार ठीक आहे. पण जर ऐतिहासिक हेरिटेज वस्तू असेल तर कोल्हापूरच्याही लोकल हेरिटेज कमिटीनं त्या वस्तू विकू नयेत, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. ह्याच्या गाईडलाईन, ह्याच्या सूचना ज्या त्यावेळी दिल्या पाहिजेत आणि ज्या कन्सल्टंट कंपनीनं काम घेतलंय त्यांनी सुद्धा त्याच्यावर मज्जा मांडला पाहिजे आणि त्यांनी ते केलेलं नाही आहे. त्यामुळे एवढा मोठा ऐतिहासिक ठेवा हा इथनं भंगारमध्ये विकला गेलाय. हे शाहू महाराजांसाठी, त्या वस्तूसाठी किंवा वास्तूसाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे. हे व्हायला नको पाहिजे होतं. आताही महापौर मॅडमनी खरं तर विश्वास दिलाय कालच्या मीटिंगमध्ये की आम्हाला शक्य असेल तर त्या गर्डल्स कुणाला दिले त्या शोधून त्या परत आणायच्या आणि संवर्धन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ही चूक झालेली आहे पण आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करू असा त्यांनी विश्वास दिलेला. काय साधारण घटना घडल्यानंतर पुढच्या 5-7 महिन्यात त्याचे टेंडरिंग वगैरे प्रोसेस झालेली आहे आणि साधारण 1-1.5 वर्षापूर्वीचा गोष्ट आहे. त्यांनी टेंडरिंग प्रोसेस केलेली आहे, त्याच्या पेपरला सगळ्या जाहिराती दिलेल्या आहेत. असं काय नाही झालेलं की ते माघारी झाले, पण काय विकतोय ह्याची कल्पना दिली गेलेली नाही आणि त्यांनी घेतलेली नाही. हा गुन्हा आहे सगळ्यात मोठा.